वचननामे असे जाहीरनामे ते प्रसिद्ध केले. महाविकास आघाडीमध्ये एकत्र एक एकजूट नाहीये का? जाहीरनामा एक प्रसिद्ध करता का नाही? प्रत्येक जण प्रत्येकाचा वेगळा पक्ष आहे. आम्ही आघाडी केली म्हणजे पक्ष एकमेकात विलीन नाही केलेले. ज्या वेळेला आम्ही शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होती त्याही वेळेला भाजपचा एक जाहीरनामा किंवा थापानामा वेगळा होता आणि आमचा वचननामा हा वेगळा होता. बस ना. जातीय जनगणना संदर्भातला जो उल्लेख आहे तो त्यामध्ये शरद पवार, मी तुम्हाला हेच सांगितलं की सगळ्यांमध्ये सगळे विषय हे प्रत्येकाने मग फक्त कव्हर बदलून छापलं असतं तर काय झालं असतं. आम्हाला ज्या काही गोष्टी अशा वाटल्या ज्या महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत याच्यामध्ये आरक्षणाच्या बाबतीत आम्ही म्हटलेलं आहे की 50% आरक्षण 50%च्या वरती जायचं असेल तर लोकसभेमध्ये ते मंजूर करावं लागतं. खरं म्हटलं तर आज बहुमत गेले 10 वर्ष मोदी सरकारकडे होतं आणि सगळ्यांनी त्यांना पाठिंबा दिला असता. पण दिल्ली सरकारचे अधिकार काढून घेण्यासाठी मोदी सरकारने कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात जाऊन ते मंजूर करून घेतलं. तसं आरक्षणाच्या बाबतीत त्यांनी जर का हा प्रस्ताव आणला असता तर आम्ही आमचा पाठिंबा दिला असता. त्याच्यामुळे मला असं वाटतं की काँग्रेसचा एक जाहीरनामा आहे, इंडिया आघाडी म्हणून आहे, प्रत्येक प्रादेशिक पक्षाचा एक जाहीरनामा आहे, तसाच आमचा सुद्धा आहे. आणि इतर गोष्टींना आता जसं ते धार्मिक मुद्द्यावरून आम्हाला शिकवत आहेत. आम्ही जय भवानी हा शब्द मी म्हटलं मी काढणार नाही. पण भाजप मात्र आता पराभवाच्या भीतीने राम 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 करायला लागलेला आहे. मला असं वाटतं त्यांचं आम्ही जातो आमचा गावा आमचा राम राम घ्यावा ही परिस्थिती आलेली आहे म्हणून त्यांना ते करू द्या. काँग्रेसचा आणि जो राष्ट्रवादी शरद पवार जावेद नावा त्याच्यामध्ये त्यांनी युवकांना किती रोजगार देणार तसा आकडा दिला की 30 लाख युवकांना 10 लाख युवकांना